तर मित्रांनो, राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर या ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आपले बोक्या भाऊ म्हणजे जय भाऊ उर्फ जयकुमार गोरे। तर आपल्या बोक्या भाऊंना भेटायला काही दलाल आले होते, कुठं? मंत्रालयात, कारण ते आता मंत्री झालेत। तर हे दलाल त्या मंत्रालयात भेटायला आलेले होते। या दलालाकडनं मोठा लोण्याचा गोळा मिळणार आहे हे बोक्या भाऊंच्या लगेचच लक्षात आलं। बोक्या भाऊंनं दलालांसोबत लगेचच मीटिंग लावली। गेल्याच आठवड्यातील ही गोष्ट आहे बरं का। तर या मीटिंग मध्ये सगळी चर्चा झाली। चर्चेनंतर समोर जे स्क्रीनवर पत्र दिसतंय ते पत्र जारी करण्यात आले। हे पत्र राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदांना पाठवण्यात आले। हे पत्र म्हणजे भविष्यात जे लोणी बनवायचं आहे त्यासाठी आताच टाकून ठेवलेलं विरजन आहे, हे इथं लक्षात घ्या। मी अगोदर सांगितलं ते। तर या पत्राद्वारे 2015 ते 2019 या काळातील काहीतरी माहिती मागवण्यात आली। तर ही काय माहिती आहे? तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्राथमिक वगैरे आरोग्य केंद्र कार्यरत आहेत। या आरोग्य केंद्रांमध्ये नर्सेस कार्यरत असतात। बंद पत्र लिहून 2 वर्षांच्या तात्पुरत्या तत्वावर जिल्हा परिषदांमार्फत नियुक्ती देण्याचं एक सरकारचं धोरण आहे। या धोरणानुसार नर्सेसची 2 वर्षांसाठी नियुक्ती केली जाते। या 2 वर्षानंतर त्यांची सेवा समाप्त होते। अशा पद्धतीने 2015 ते 2019 या कालावधीत नियुक्त झालेल्या आणि नंतर त्यांना कार्यमुक्त केलेल्या अनेक नर्सेस महाराष्ट्रात आहेत। त्यांना आता परमनंट नोकरी हवी आहे। अशा या बिचाऱ्या नर्सेस दलालांच्या फशी पडलेल्या आहेत। अनेक दलालांनी कुणाकडून 5 लाख रुपये, कुणाकडून 6 लाख रुपये अशा रकमा घेतलेल्या आहेत। हे सगळे दलाल गेल्या आठवड्यात बोक्या भाऊंना मंत्रालयात भेटायला आले होते। तिथं बैठक पार पडली। बैठकीत जी चर्चा झाली त्यानुसार 2015 ते 2019 या कालावधीत बंदपत्र धोरणानुसार 2 वर्षांसाठी नोकरी केलेल्या सगळ्या नर्सेसची माहिती मागवण्यात आलेली आहे। पण मूळ मुद्दा असा आहे की ही माहिती मागवून म्हणजे जिल्हा परिषदेकडून ही माहिती मागवून करणार तरी काय? कारण या नर्सेसना नियमित म्हणजेच परमनंट सेवेत घ्यायचं असेल तर रीतसर भरती प्रक्रियेत सामील व्हावं लागेल। त्यासाठी परीक्षा द्यायला हवी, मुलाखती यासारख्या सगळे जे काही कडक प्रक्रिया आहे त्याला सामोरं जावं लागेल। ही प्रक्रिया पार न पाडताच त्यांची भरती प्रक्रिया होऊ शकत नाही। महत्त्वाचं म्हणजे बोक्या भाऊ मंत्री होण्याअगोदर जिल्हा परिषदांमध्ये नर्सेसची भरती झालेली आहे। 100% जागा भरून झालेल्या आहेत गेल्या वर्षीच म्हणजे 2024 मध्येच। त्यामुळं नवीन भरती करण्यासाठी सध्या कसलीच संधी नाही। असं असताना दलालांनी मात्र लोण्याचा गोळा बोक्या भाऊंना दाखवलाय। या लोण्याच्या गोळ्यावर डल्ला मारण्यासाठी बोक्या भाऊ टपून बसलेत। काहीतरी मार्ग काढून या नर्सेसना सेवेत आणण्याचा बोक्या भाऊंचा प्रयत्न दिसतोय। बोक्या भाऊंची ही धडपड म्हणजे नवीन घोटाळ्यासाठी घातलेलं